सर्वप्रथम आपण पूर्ण चेहऱ्याचे CTM करून घेतले. त्यानंतर आईजला प्रायमर लावून करेक्शन करून फाउंडेशन लावून ट्रान्सल्युशन पावडर लावून आय बेस करून घेतला. त्यानंतर ट्रान्झॅक्शन शेड लावला आहे आपण आईजवर. तो दोन्ही साईडने लावून घ्यायचा. फेंटमधनं ट्रान्झॅक्शन शेड घेतला. त्यानंतर पिंक शेडनी आय शॅडो लावले आहेत. दोन्ही साईडनी आय शॅडो लावून घ्यायचे. काही बोलू नका बरं, गरज नाही द्यायची तुम्हाला प्रॅक्टिस. त्यानंतर ट्रान्झॅक्शन शेड आणि आय शॅडो थोडेसे मिक्स करून घेतले आहे आणि मध्ये ग्लिटरी आय शॅडो लावून घेतले. ती ग्लिटरी आय शॅडो थोडे मर्ज करायचे. जय श्री राम. ग्लिटरी आय शॅडो अप्लाय केल्याने सॉफ्ट लुक येतो. नंतर लायनर अप्लाय करून घेतले. आपल्याला ज्या पद्धतीने लायनर हवे असेल त्या पद्धतीने लावायचे. आपण दुसऱ्यांची केली तशी आपल्याला दुसऱ्यांची सवय. दोन्ही साईडनी लायनर अप्लाय करून घेतले आहेत. पूर्ण चेहऱ्याला प्रायमर लावले आणि येलो करेक्टर वापरून काही करेक्शन्स करून घेतले. फाउंडेशन अप्लाय करून ते व्यवस्थित ब्लेंड केले. त्यानंतर फॉरएव्हर 52ची ट्रान्सल्युशन पावडर वापरत आहोत आपण. याने बेस लॉक करून घ्यायचा. सर्व जागेवर पावडर अप्लाय करायची. आईच्या खाली वगैरे आईच्या खाली व्यवस्थित पावडर टाईपच्या पद्धतीने अप्लाय करायची. पावडरनी नेक सुद्धा कव्हर करून घ्यायची व्यवस्थितपणे. इयर वगैरे सगळं कव्हर करून घ्यायचं. त्यानंतर आपण चिक्सची काउंटरिंग करून घेतली. काउंटरिंगसाठी तिला गाल आत घेण्यासाठी सांगितले. ती लाईन वरती मर्ज करायची. दोन्ही साईडनी सेम टेक्निक अप्लाय केली. त्यानंतर जॉ लाईन सुद्धा करून घेतली. जॉ लाईन ही खालच्या दिशेने मर्ज करायची. नोज कटिंग करताना आयब्रोजच्या स्टार्टिंग पॉइंट पासून नोजच्या एंडिंग पॉइंट पर्यंत एक स्ट्रेट लाईन काढून ती खालच्या दिशेने मर्ज करायची.
त्यानंतर फॉरएव्हर 52चे ब्लशर वापरत आहोत आपण. स्माइल करायला सांगून लाईट शेड वापरून ब्लश अप्लाय करायचे. त्यानंतर हायलायटर लावून घ्यायचे ब्लशच्या वरती. नोजवर, चीनवर. त्यानंतर लिपस्टिक अप्लाय करतोय. आपला मेकअप झालेला आहे. आधी आउटलाईन ड्रॉ करून मग आतमध्ये फिल केली आहे लिपस्टिक. मेकअप कंप्लीट झाल्यानंतर आपण साडी घालायला स्टार्ट केलाय. आधी काष्टाच्या प्लेट करून त्यांना पिनअप केला आहे. त्यानंतर पदर करून घेतला आहे. शोल्डरच्या थोडं बॅक साईडला पिनअप करून घ्यायचं. काष्टामध्ये हा पदर एकत्र करून पिनअप करून घ्यायचं. इन पण घुसत नाही. जय श्रीराम. हेअरस्टाईल करायला स्टार्ट केलंय. आता इयर टू इयर पार्टेशन केलंय. त्या सेक्शनमध्ये 2 सेक्शन पाडून 0 नंबरच्या कर्लरनी कर्ल्स करायला स्टार्ट केलंय. दोन्ही साईडनी कर्ल्स करून घेतलेत. ते कर्ल्स थोडेसे विंचरून बॅक साईडला पूर्ण लावून घेतलेत. ज्वेलरी वेअर करतोय आता आपण. आपला लुक कंप्लीट झालाय. ज्वेलरी वेअर करून झाली का? आपण मराठमोळा चॉईस केला ह्या लुकसाठी. आत्ता सध्या चंद्राचा खूप ट्रेंड चालू आहे, त्यामुळे आपण सुद्धा हातावर चंद्र काढून घेतलाय. मॅजिक कोन यूज केलाय आपण त्यासाठी. हा आहे आपला लुक आजचा. हेअरस्टाईल तुम्हाला बॅक साईडने दाखवली नव्हती, आता तुम्ही बघू शकता. हा लुक तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. मराठी मातीची त्योच हाय आसार. दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर. दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर. हे शंभू शंकराचं नव राजगड घावर.
उभा